तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये ओबीसींना कमी आरक्षण आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाड यांनी हा मोठा दावा केलेला आहे। निवडणूक आयोगाने फेरविचार करावा, अन्यथा कोर्टामध्ये दाद मागू अशी मागणी तायवाड यांनी केली आहे। जिथे 0.50% अधिक आरक्षण निघतं तिथे नुकसान होईल असे तायवाड यांचं म्हणणं आहे। जागांची संख्या मोजताना अपूर्णांक आल्यास दुर्लक्ष करण्याचे आयोगाने निर्देश दिलेले आहेत। मात्र तायवाडांनी आता या सगळ्यावर मोठा आक्षेप घेतलाय। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाड आहेत। आरक्षण एससी एसटी ओबीसी आणि महिलांना असलेल्या आरक्षणाची संख्या निश्चित करण्याकरता जे सूत्र वापरायचं आहे ते सूत्र याच्यामध्ये दिलेलं आदेशामध्ये। या सूत्र देताना एससी 4 कॅटेगरी आहेत, एससी एसटी ओबीसी आणि वुमेन। तर एससी एसटी आणि वुमेन्स या 3 कॅटेगरीची जागा काढताना ज्या सूत्राचा वापर करायचा ते सूत्र वापरल्यानंतर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा महिला ना राखून ठेवायच्या जागांच्या संख्येची गणना करताना 0.50 व त्यापेक्षा अधिक असलेला अपूर्णांक पुढील संख्येस पूर्णांकित करण्यात यावा। म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या ठिकाणी एससी संवर्गाकरता समजा 18.72 आलं तर त्याला 19 करण्यात यावं, 12.57 आलं तर त्याला 13 करण्यात यावं, असा या 3 बाबतीत निर्णय। परंतु ओबीसीच्या बाबतीत गणना करताना कॅल्क्युलेशन करताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरता राखून ठेवावयाच्या जागांच्या संख्येची गणना करताना अपूर्णांक आल्यास तो दुर्लक्षित करण्यात यावा। म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा नागपूर महानगरपालिकेचं आपण उदाहरण घेतलं तर 151 जागा आहे, त्याच्या 27% जर आपण काढलं तर ते 40.77 येते। कोणताही आंधळा माणूस म्हणेल की तो 41 असायला पाहिजे, परंतु 40 जागा दिल्या कारण अपूर्णांक आल्यास तो दुर्लक्षित करण्यात याव्या याचं पालन स्थानिक लोकांनी केलेलं आहे। तर बघू शकतो की राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा असा दावा आहे की राज्य निवडणूक आयोगानेच कुठेतरी हा भेदभाव केलेला आहे, कुठेतरी तो भेदभाव त्यांनी दूर करावा, अन्यथा राष्ट्रीय ओबीसी महासंघ हा न्यायालयात धाव घेईल। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहडे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।